लाईनअप मध्ये यायचंय. अतिशय सुंदर नमस्कार, मी अमोल पुन्हा एकदा माझ्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आता मी चाललो आहे गणपतीपुळ्यात, कारण आज तारीख आहे 5 फेब्रुवारी 2024 आणि आजपासून गणपतीपुळ्यामध्ये गणपतीपुळे प्रीमियर लीगला सुरुवात होते. आणि त्याच निमित्ताने मित्रांनो, मी आता चाललो आहे गणपतीपुळ्यात. तर चंडिका मित्रमंडळ मानेवाडी यांच्या वतीने ही भव्य दिव्य अशी मोठी स्पर्धा पंचक्रोशीतली म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं ती आजपासून सुरू होते आणि हे 5वं वर्ष आहे. तर मित्रांनो, हा उद्घाटन सोहळा कशा पद्धतीने पार पडेल आणि कशा स्वरूपात या स्पर्धेला सुरुवात होईल हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. तर चला आता निघूया. तर मित्र हो नमस्कार, आपण पोहोचलोय गणपतीपुळ्यात आणि तुम्ही पाहू शकता हेच आहे ते मैदान, गणपतीपुळे प्रीमियर लीग गणपतीपुळे. याच मैदानावरती आजपासून सुरू होते. थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडेल आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात होईल. अतिशय सुंदर असं मैदान, सुंदर असं नियोजन आयोजन आणि या ठिकाणी आकर्षक ट्रॉफी देखील आता लावल्या जात आहेत, त्या देखील मी तुम्हाला दाखवेन. आणि मित्रांनो, इकडे तुम्हाला दाखवतो, खास मुंबईवरून आपला मित्र या GPL साठी आलेला आहे. थांबा. आणि मित्रांनो, इथे प्रवेशद्वार आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता रिबीन कापून या मैदानाचं उद्घाटन होणार आहे. आणि इथे मान्यवरांसाठी बसण्यासाठी व्यवस्था, छत्रपती शिवरायांचा पुतळा देखील आहे, त्याचं देखील पूजन वगैरे करण्यात येईल. आणि त्यानंतर इकडे असणार आहे समालोचक जे असतील, त्यानंतर स्कोरर असतील आणि त्यानंतर इकडे आकर्षक ट्रॉफी आहे. आणि खास मुंबईवरून तुम्हाला दाखवतो, जित्तू दादा राजवाडकर खास मुंबईवरून आलेला आहे. नेहमीच आपले व्हिडिओ बघत असतो. आणि काय मग कसं वाटतं गावचं बघताना? एकदम मस्त आयोजन केलंय. 5वं पर्व आहे. तर मित्रांनो, हेच 5वं पर्व आहे आणि या आधीची 3 पर्व ही एका वेगळ्या मैदानावरती, म्हणजे चंडिका देवीचं जे मंदिर आहे त्याच्या समोर जे मैदान आहे त्याच्या तिथे खेळवले गेलेत. परंतु त्यानंतर 4थं पर्व आणि हे 5वं पर्व या मैदानावरती मित्रांनो खूप अशी मेहनत घेतली जाते ती चंडिका मित्रमंडळ मानेवाडी यांच्या वतीनं. आणि या सर्वाचं श्रेय जर द्यायचं झालं तर संकेत उर्फ पिंटू दादा गावणकर यांच्या माध्यमातून ह्या चंडिका मित्रमंडळाचे सर्व सदस्य सहकारी एकत्र येऊन ही स्पर्धा मित्रांनो भरवण्याचा त्यांचा हा मानस आहे. हा वर्षानुवर्ष चालत आलेला आणि हे 5वं वर्ष. मित्रांनो, अतिशय सुंदर मैदान तुम्ही पाहू शकता. तर मित्र हो, चंडिका मित्रमंडळ गणपतीपुळे मानेवाडी यांच्या वतीनं दरवर्षी गणपतीपुळे प्रीमियर लीग अर्थात आपली GPL या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. आणि मित्रांनो, आज 5 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि त्यानिमित्ताने मी देखील इकडे आलो आहे. तर या स्पर्धेचं नियोजन आयोजन कशा पद्धतीने केलं जातं याची आपण आयोजकांकडून माहिती घेऊया. तर आपल्या सोबत आहेत संकेत गावणकर, ज्याला क्रिकेट प्रेमी या नावाने सर्वजण ओळखतात, आणि त्याचबरोबर चंडिका मित्रमंडळाचे सर्व सदस्य. तर मित्र हो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की चंडिका मित्रमंडळाचे सर्व सदस्य आणि त्यानंतर क्रिकेट प्रेमी संकेत दादा गावणकर आपल्या सोबत आहेत. तर त्याच्याशी आपण संवाद साधतोय. तर संकेत, कशा पद्धतीने या स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि तुमचं काय नियोजन आणि आयोजन असतं? स्पर्धा आपली ग्रामीण पट्ट्यामध्ये असते, परंतु 2 वर्ष आपण रत्नागिरी किंवा रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेरपर्यंत स्पर्धा नेली आणि त्याप्रमाणे या नियोजनामध्ये मुंबईपासून किंवा राजापूर या पट्ट्यापासून खेळाडू खेळताना दिसतात आपल्या या मैदानावरती. आणि या स्पर्धेला देखील तसेच खेळाडू खेळताना दिसतील. साधारणतः अतिशय सुंदर मैदान आहे, मेहनत देखील तुम्ही खूप केले. साधारणतः या स्पर्धेसाठी किती दिवस आधी तुम्ही तयारीला लागता?
या स्पर्धेचा विचार केला तर आमचं सर्व मंडळ किंवा सर्व जे सदस्य आहेत ते 1 ते 1.5 महिना या मैदान करण्यासाठी मेहनत घेत असतात. 1.5 महिन्यापर्यंत मेहनत असते. तेव्हा कुठे हे असं मैदान होतं. मेहनत भरपूर आहे या मैदानासाठी केलेली सर्व सदस्यांनी. अतिशय सुंदर माहिती आहे. आणि त्याचबरोबर आज उद्घाटन सोहळा पार पडतोय. तर साधारण स्पर्धा आपली किती दिवस चालणार आहे आणि कसा माहोल असेल? स्पर्धा आपली प्रत्येक वर्षी आपली 5 दिवस स्पर्धा चालते. प्रत्येक दिवशी एक संघ सेमीफायनलपर्यंत प्रवेश करतो आणि 5व्या दिवशी सेमीफायनल आणि फायनल असते. आपली स्पर्धेचा विचार केला तर यावर्षी आपली तारीख जरा चेंज असेल, नाहीतर 4 वर्ष तरी कन्फर्म आपली तारीख 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी असते. परंतु यावर्षी काही कारणास्तव तारीख चेंज असल्याकारणाने तारीख असेल यावर्षीची आज 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारीला आपला सांगतावली या स्पर्धेची. तर मित्रांनो, अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडेल आणि या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आणि ही सगळी आजची ही जी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल. आणि आता इथे रसिक प्रेक्षक असतील किंवा या स्पर्धेमध्ये खेळणारे सर्व क्रिकेट प्रेमी असतील किंवा खेळाडू असतील ते देखील या ठिकाणी आता उपस्थित होत आहेत. तर थोड्याच वेळात या स्पर्धेला मित्रांनो सुंदर अशी सुरुवात तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, या GPL साठी तुम्ही जर चषक पाहिलात तर अतिशय सुंदर असे चषक आहेत. अगदी छोट्या चषकापासून मोठ्यापर्यंत सुंदर अशा ट्रॉफी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. दाखवतो तुम्हाला. हॅलो 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 गेलंय टाळ्यांच्या गजरात इथे उद्घाटन केलं गेलंय. वाजप गीत चालू झालंय आणि मान्यवर मैदानावरती येताना पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर असं चित्रीकरण पाहायला मिळत आहे आपल्याला या माध्यमातून. पोलिसांनी लाईनअप मध्ये यायचंय. पोलिसांनी अतिशय सुंदर संघ आणि
मिळत आहेत. क्रीज वरती टॉच केला जाणार मान्यवरांच्या उपस्थितीत आणि बघूया कोणाच्या बाजूने पहिला कौल कोणाच्या बाजूने लागेल. मैदानाच्या थोडासा जरी बाहेर पॉइंट गेला असला तरी परेशच्या दोन्ही पायाच्या बाजूने नक्कीच युसूफच्या बाजूने गेला म्हणजे शिवगर्जना. हॅलो, कृपया दोन्हीकडनं दान घ्यायचंय. चंडिका मित्रमंडळ गणपती आयोजित गणपती प्रीमियर लीग पर्व 5वा दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा थोड्याच वेळात पार पडला. दरम्यान पहिला सामना पाहायला मिळतोय. उद्घाटनीय सामना महारवळनाथ करबुडे विरुद्ध शिवगर्जना. विनंती असेल दोन्ही संघाचा संघनायक महारवळनाथ करबुडे. दरम्यान पहिल्या सामन्याचा इथे नाणेफेकीचा कौल जिंकला तो शिवगर्जना संघाचा कर्णधार. प्रथमतः निर्णय विचारेन आणि या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला कसं वाटलं, कारण मला वाटतं 5 वर्ष युसूफ तू ही स्पर्धा खेळतोय. दिमागदार आयोजन नक्कीच तरी पाहायला मिळतं या चंडिका मित्रमंडळाच्या माध्यमातून. या स्पर्धेचं 5वं पर्व असताना या आयोजनाविषयी काय बोलशील? प्रथमतः एक दिमागदार आयोजन ढोल ताशांच्या गजरात पाहायला मिळालं. नमस्कार, अस्सलाम वालेकुम. सर्वात आधी मी चंडिका मित्रमंडळ गणपती फुले यांचा धन्यवाद मानेन, कारण त्यांनी प्रत्येकी वर्षी आम्हाला इथे खेळण्यासाठी संधी दिली. थँक्यू. आणि जर आयोजनच्या बद्दल बोललं तर आमच्या इथे रत्नागिरी जिल्ह्यात ज्या प्रकारचे टॉपचे टुर्नामेंट मानले जातात त्यामध्ये ह्याही टुर्नामेंटचा नंबर लागतो. आणि आज तुम्ही बघू शकता की फक्त ही तालुका स्तरीय नाही, जिल्हा स्तरीय नाही, बल्कि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये याचं नाव घेतलं जाईल त्या प्रकारची टुर्नामेंट आहे. म्हणजे तुम्ही समजून जा की बोलायचं काय त्यात राहिलाच नाही, एवढं मोठं नाव झालंय. आणि माझ्या मनाने ह्या टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा असतील आणि अशीच टुर्नामेंट कायमस्वरूपी होत राहील आणि आमच्यासारख्या छोट्या खेळाडूंना इथे मोठा बनण्याचं एक प्लॅटफॉर्म भेटेल अशी आशा बाळगतो. थँक्यू. नक्कीच तरी युसूफ एक चांगलं मत या स्पर्धेविषयी मानलं. एक मोठा खेळाडू आहे. अंडर क्रिकेट मधील ही स्पर्धा खेळत असताना नाणेफेक जिंकलाय. कोणता निर्णय असेल आपला? 6 षटकांचा सामना, 5 षटकांचा सामना असेल. आपला निर्णय कोणता असेल आणि कोणत्या खेळाडूंवरती नजर असेल? कारण शुभम सोनार सारखा खेळाडू आपल्या संघामध्ये पाहायला मिळतो. त्याचबरोबर तू सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर आपला निर्णय कोणता असेल? प्रथमच आम्ही क्षेत्ररक्षण करणार हा आमचा निर्णय आहे. आणि शुभम सोनार बद्दल बोलायचं झालं तर तो माझा भाव आहे, कारण त्यांनीच मला इथे ही गणपतीपुळ्यातली GPL ची दुनिया दाखवली. म्हणून मला किती जणांचे कॉल आलेले की भावा आमच्या दुनिया, पण मी आधीच सांगितलेलं की मला ज्याने इथली दुनिया दाखवली मी त्याला सोडू शकत नाही आणि मी कायमस्वरूपी त्याच्यात राहीन. आणि जर टीम मध्ये बोललं तर सगळेच चांगले खेळाडू आहेत. तसे आमच्या अपोजिट मध्ये आहेत, ते सुद्धा कित्येक टुर्नामेंट आपल्या नावावर लिहून इथे आपलं मोठं नाव करून आले. आम्ही प्रयत्न करू की कित्येक कमी धावत त्यांना ठेवता येईल आणि कसं त्यांना रोखता येईल अशी प्रयत्न करू. धन्यवाद युसूफ. नक्कीच तरी शुभम सोनारचा जर विचार केला, पहिली जी 2 पर्व होते GPL ची फ्रेंड्स गणपती संघाकडून खेळत असताना या खेळाडूने आपल्या नावावर केली होती, तो शुभम सोनार आपल्याला पाहायला मिळतो यंदाच्या वर्षामध्ये शिवगर्जना या संघाकडून खेळताना. धन्यवाद युसूफ, एक चांगलं मत मानलं. त्यानंतर seperti tanah bertimbul di dunia diberi enggan berterima kasih lagi. Dan kalau banyak sponsor kita dia lagi स्वागत केलं जातं ते जयगड पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील साहेबांचं स्वागत असेल साहेब आपल्या स्पर्धेमध्ये. मायेची उत्तर शाल प्रेमाचा प्रतीक गुलाब श्रीफळ आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन ते स्वागत केलं जात आहे.
5वा सामन्याला सुरुवात होते. या सामन्यासाठी पंच म्हणून पाहायला मिळत आहेत ते बंडू माने आणि प्रशांत भुते. त्याचबरोबर इथे समालोचक म्हणून साथ देईल तो ओमकार शेलार, खास रत्नागिरीवरून आलाय. दरम्यान पहिला चेंडू टाकण्याचा मान मिळतोय तो इथे गोलंदाज युसुफला, तर पहिला चेंडू खेळण्याचा मान मिळतोय तो स्मित शिवलकर याला. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा दोन्ही संघांना शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. 5 षटकांचा सामना असेल. प्रथम नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारलं इथे शिवगर्जना संघाने. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं महारावळनाथ करबुडे या संघाला. दरम्यान पहिला चेंडू टाकण्याचा इथे मान मिळत असताना युसुफ याला राईट राऊंड विकेट पंचांच्या उजव्या साईडनी. पहिला चेंडू स्मित शिवलकर साठी. चांगला चेंडू इथे बॅटची कडा घेतलेली चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी या एका धावेने संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेश होतो. त्याचबरोबर स्मित शिवलकर आपलं इथे खातं खोलतो या एका धावेने. युसुफ पहिलं षटक हातात असताना चांगला चेंडू होता, तितका सुंदर फटका पाहायला मिळाला. ज्या वेगात चेंडू आला त्याच प्रकारे चेंडूला सीमारेषा पार पाठवला आणि पहिला चौकार इथे स्मित शिवलकरच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आलेल्या 4 धावा पाहायला मिळत आहेत. प्रवीण केसवरून नंतरच्या चेंडूवरती बॅकफुट पंच खेळलाय. बॅकफुट पंच वरती एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. चित्त्याच्या चपळाईने धावला गेलाय. डिसिजन पेंडिंग. डिसिजन पेंडिंग असेल म्हणजेच काय आता थर्ड बँकचे पंच येतील या ठिकाणी. चर्चा केली जाईल आणि त्यानंतर काय घडलंय. धावचीची संधी होती. संधीवरती केलं गेलं निर्माण सोड आणि त्यानंतर पहिला धक्का स्मित शिवलकर बॅक टू द पवेलियन. नेक्स्ट बॅटर निखिल सारंग. नाचणे गावाला विलंब करणारा निखिल सारंग. अंडर क्रिकेट मधला वेतात बादशाह बी ओळखला जाणारा निखिल सारंग असेल. पुढे एकदा प्रवीण केसवरती खेळण्यासाठी सज्ज असेल. अरंड विकेटने नेक्स्ट बॉल वरती बिग टॅप केला गेला. चेंडूला पाठवलं गेलं आउट ऑफ द पार. येतोय जीपीएलचा चौकार. जरूर मोठा फटका खेळला गेला. रूम दिला गेला होता आणि रूम वरती भाडं वसूल केलं गेलं तब्बल 4 धाब्यांचं. बॅटमॅन नेम प्लीज. आशिक कृष्ण क्यू आशिक आहे फिदा करतोय बैतरा देतो. आशिक पुन्हा एकदा प्रवीण केसवरती खेळण्यासाठी सज्ज असेल. नंतरच्या चेंडूवरती येस इन्सिंग होणारा चेंडू होता. गतीत परिवर्तन खूप महत्वाचं राहिलं. चेंज ऑफ पेस वरती टाकलेला चेंडू गतीत परिवर्तन केल्यानंतर षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. 1च्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोरकार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 10 या धावसंख्येवरती. दुहेरी अंकांमध्ये प्रवेश केला गेलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 10 या धावसंख्येवरती. फलंदाजी करेल इथे इथे टॅप केला चेंडू जातोय तो 2 धावेसाठी. निखिल सारंग गोलंदाजीमध्ये कामगिरी करू शकला नव्हता, परंतु पाहूया फलंदाजी कशा प्रकारे करतो. दरम्यान सामन्याच्या दुसऱ्या डावाला प्रारंभ होत असताना पहिला चेंडू नीती मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. दंडित केलं जातंय आपल्या वेगावरती स्वार होत असताना, परंतु वेगाबरोबर आपल्या दिशेवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं असेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होणं महत्वाचं आहे. फलंदाजी चांगल्या प्रकारे केले करबुडे संघाने, परंतु गोलंदाजी चांगल्या प्रकारे करत नक्कीच तरी दुसरा चेंडू सुद्धा इथे आव्हान स्वरूपाचा हाताळताना पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडू अतिरिक्त पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील, कारण 3 धावांची गरज असताना शुभम सोनार पहिला चेंडू इथे नो चेंडू +1 अशा एकूण 2 धावा. आता मात्र सामना बरोबरीत झालाय. विजयासाठी 1 धावेची आवश्यकता असेल. नक्कीच तरी पहिला विजय इथे संपादन करताना पाहायला मिळतो आपल्याला तो शिवगर्जना संघ. विजयी संघाचे अभिनंदन. महारावळनाथ करबुडे संघाचे सुद्धा अभिनंदन. नक्कीच तरी साखळी पद्धतीचे हे सामने आहेत, त्यामुळे नक्कीच तरी अजूनही आपल्याला चान्स असेल. स्पर्धा तू खेळत असतोस, परंतु या ग्रामीण भागामध्ये गणपतीबाई सारख्या ठिकाणी आलास तू. या स्पर्धेच्या आयोजनाविषयी नक्कीच तरी मी तुला प्रथमतः विचारेन, हे आयोजन तुला कसं वाटलं? कारण जर मुंबईचा विचार केला तर नक्कीच तरी 2-2, 5-5 लाखाच्या अंडरमच्या स्पर्धा होतात, परंतु या गणपतीबाई मधली ही प्रीमियर लीग तुला कशी वाटली? हे आयोजन नक्कीच तरी तुझ्याकडून हे 2 शब्द सर्व प्रेक्षकांना नक्कीच तरी आवडतील. गणपतीबाई मी पहिल्यांदा खेळायला आले. पहिला होता तर ढोल्याचा मी आभार मानेल मला चान्स दिल्याबद्दल, आणि टुर्नामेंट भरपूर 1 नंबर आहे. थँक्यू. नक्कीच तरी सागर अभिनंदन असेल. पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. हा होता सागर निवाते.
तर मित्र हो, कालपासून गणपतीपुळ्यामध्ये गणपतीपुळे प्रीमियरला सुरुवात झालेली आहे. अतिशय सुंदर जल्लोषमय अशी सुरुवात, उद्घाटन सोहळा देखील पार पडलेला आणि मी तो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर 1 वाजला, त्याच्यामुळे व्हिडिओचा एंड करायचा राहिला होता. तर आज सकाळ झाली, सुंदर अशी सकाळ तुम्ही पाहू शकता इकडे. आणि मित्रांनो, सुंदर अशी स्पर्धा ही सुरू झालेली आहे. 9 तारखेला या स्पर्धेचा समारोप आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा उद्घाटनाचा व्हिडिओ कसा वाटला हे मला छानपैकी कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. तर मित्रांनो, आता सकाळ झाली, आता मी चाललो आहे कामाला. आणि आज 6 तारखेपासून आमच्या मालगुण गावच्या खारभूमीवर व्यावसायिक ओरम क्रिकेट स्पर्धा देखील सुरू होणार आहे. तर तो उद्घाटनाचा सोहळा देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओतून दाखवेन. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा कोकणवारी आणि आपल्या कोकणातली गावातली मजा सारी. नमस्कार. चला आता कामावर जाऊया.